हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण। पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी घेऊन आले आहे मस्त मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी। हो, साबुदाणा खिचडी ही फक्त खिचडी नाही तर ती उपवासाची लव्ह स्टोरी असते बघा। उपवास नसला तरी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ली जाणारी साबुदाणा खिचडी ही खायला तर टेस्टी लागतेच, पण बनवायला पण साधी आणि सोपी आहे। दिसायला तर अप्रतिम दिसते। तर बघा मैत्रिणींनो, आज मी साबुदाणा खिचडी बनवत आहे। त्यासाठी मस्त कडक असं तेल कडकडीत गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या। हिरव्या मिरच्या टन 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 अशा उडल्या की त्याच्यामध्ये टाकला शिजवून घेतलेला बटाटा टाकला आणि त्याला चांगला उलटण्याने स्मॅश करून घेतला। म्हणजे मिरची आणि बटाटा यांचं एकत्र मिलन झालं की त्याची टेस्ट चांगली भन्नाट येते खिचडीला। त्यानंतर मग बटाटा आणि मिरची एकजीव झाला की मग लगेचच साबुदाण्यामध्ये जी चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून एकजीव केलेलं जे सगळं मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ही जी साबुदाणा खिचडी आहे ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची। मग बघा ती एकत्र सगळे जिन्नस तिचे झाले की चव अगदी भन्नाट येते। तर ही साबुदाणा खिचडी फक्त उपवासाचं निमित्त असतं बरं का, नाहीतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चवीने आणि बोट चाटत खाल्ली जाते। तर कोणाकोणाला साबुदाणा खिचडी आवडते आणि कशी झाली ही साबुदाणा खिचडी मला नक्की सांगा। आणि चला मग पटकन या साबुदाणा खिचडी खायला मी वाट बघते। काय झालं ताईंनो, हे तुमचं नेहमीच आहे बघा। वेळ नाही, इट्स ओके, यायला वेळ नसेल तर ठीक आहे, पण नक्की घरी तुम्ही ही अशी छान मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवा आणि खा। बघा उपवासाचा आनंद अगदी द्विगुणित होतो। चला तर मग बाय बाय।